डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम द्वारा आयोजित छत्रपती संभाजीनगर येथील धम्माचल अजिंठा लेणी पर्दापूर येथे 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 20व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन दक्षिण कोरियाचे मुख्य बौद्ध धम्मगुरू भदंत मास्टर ली चांगबे यांच्या हस्ते होणार असून ते विमानाने नांदेड मार्गे आले असता भदंत पयाबोधी थेरो, भदंत शीलरत्न थेरो, भिक्खू संघ व बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीने त्यांचे व त्यांच्या समवेत आलेले भिक्खू डॉक्टर फ्रा अचान सिट्टीचोक सोमवरण भदंत ली मायोन बे भदंत मास्टर लीम मुसोंग यांचे नांदेडच्या विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले। स्वागतानंतर कोरियाच्या भिक्खू संघाला छत्रपती संभाजीनगरकडे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेसाठी रवाना करण्यात आले। या प्रसंगी भिक्खू संघासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाही सगळेजण असेच थांबा, एक ग्रुप फोटो घ्यायसाठी। श्रद्धावान उपासक उपासिकांनो, अजिंठा येथे धम्मचल या ठिकाणी 76 एकर जागा घेतलेली आहे उपगुप्त भंतेजीने। त्या ठिकाणी पाली विद्यापीठ काढणार आहेत। आज 20 वर्षे पासून बौद्ध धम्म परिषद होत आहे। त्या ठिकाणी अनेक देशाचे, अनेक आपल्या राज्याचे मंत्री अनेक त्या ठिकाणी येऊन त्या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे। आणि आज उद्या 5 तारखेला जी धम्म परिषद होत आहे, कोरियाहून जे अतिथी म्हणून एक भंतेजी येणार आहेत, त्या भंतेजीचं स्वागत करण्यासाठी नांदेडमधून उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। जेव्हा जेव्हा विदेशी पाहुणे येतात त्यांचा सत्कार करणं, सन्मान करणं हा एक बौद्ध धम्म या धम्मामध्ये सांगितलेला आहे। असेवनाच बालान पंडितानाच सेवना पूजाच पूजनीयनं येतं मंगलं उत्तमं। पूजा करणाऱ्या लोकांची पूजा करणे हे भगवंतानं सांगितलेलं आहे। आणि म्हणून नांदेडची जी काही उपासक उपासिका जागृत आहेत, आज जे काही पाहुणे हैदराबादहून येणार आहेत भंतेजी कोरियाचे, त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित भिक्खू संघ आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने आहेत। प्रमुख उपस्थिती पयाबोधी थेरो या ठिकाणी आपला संघ घेऊन या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी ते उपस्थित आहेत। वसमतवरून उभारे साहेब हे देखील आलेले आहेत। अनेक उपासक चाहते धम्माचा चळवळ पुढे नेण्यासाठी पुढे येऊन साहेबराव गायकवाड असतील, पुन्हा अनेक म्हणजे भगवानराव ढगे RPAचे जिल्हा अध्यक्ष आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि सहयोगनगर मधून मोठा संघ उपासिकांचा सूर्यवंशीताई यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून महिलांना पुढे येण्याचं त्यांचं धाडस प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून ते सहकार्य करतात। अशा या चांगल्या कामासाठी आपण आलात। सर्वांच मंगल हो, सर्वांच कल्याण हो, सर्वजण दुःखातून मुक्त हो, याच ठिकाणी थांबतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम द्वारा आयोजित 20वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला धम्माचल अजिंठा लेणी पर्दापूर येथे तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होत असते। या धम्म परिषदेचे उद्घाटक आदरणीय गुरु भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर आणि जे की सचिव आहेत धम्माचल अजिंठ्याचे, आणि डॉक्टर SP गायकवाड साहेब जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी धम्म परिषद होत असते। 20वी धम्म परिषद आहे। देश विदेशातील भिक्खू संघ आणि संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरामधून त्या ठिकाणावर बौद्ध उपासक उपासिका धम्म परिषदेला आवर्जून उपस्थित राहतात। हजारो उपासक उपासिका कार्तिक पौर्णिमेला त्या ठिकाणावर एकत्रित येत असतात। 32 फुटाची अखंड मार्बल मधील बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणावर निर्माण केलेली आहे। ते एक तिथलं मुख्य आकर्षण बनलेलं आहे। दक्षिण कोरियावरून
या धम्म परिषदेला भदंत मास्टर ली चांगबे कोरियन बौद्ध धम्माचे डेक जोंगचे मुख्य दक्षिण कोरिया तसेच भदंत ली मायोनबे जे कोरियन राष्ट्रपती कार्यालय बौद्ध समाजासाठी सूचना मास्टर दक्षिण कोरिया तसेच प्रमुख उप अतिथी भदंत मास्टर ली मुसोंग तपासणी संचालक डेगाक ऑर्डर दक्षिण कोरिया। त्यानंतर भेकू डॉक्टर फ्रा आचान सिटी चौक सोमवरण वट महाथाट थाई मॉनेस्ट्री ठाणा तालुका सोयगाव छत्रपती संभाजीनगर आणि गगन मलिक सिने अभिनेते तसेच माननीय किम डू क्वान माजी राज्यपाल दक्षिण कोरिया तसेच माननीय श्री एक फाट्रा फर्स्टी सीट मेथाई अध्यक्ष एम सीड्स फाउंडेशन थायलंड असे देश विदेशातील मान्यवर भिक्षू संघ आणि मान्यवर येणार आहेत। मान्य सिद्धार्थ हातियामेरे जे आहेत, यशवंतजी उभारे आहेत, हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणावर उपासक उपासिका येऊन धम्मदेशनेने लाभान्वित होणार आहेत। मान्यवर त्या ठिकाणावर मोठ्या संख्येनं उपस्थित राहत असतात। अजिंठा लेणी ही भारतातील एक ऐतिहासिक बौद्ध धम्माचं प्रतीक असलेली त्या ठिकाणावर लेणी आहे। 이렇게 행사에 초대해 주셔서 고맙고요. 앞으로 기회가 닿는다면은 자주 와서 열심히 같이 인도 불교와 한국 불교가 빛나도록 열심히 하겠습니다. 감사합니다. 이번 불교 행사에 초청해 주셔서 너무 감사드리고요. 저도 대한민국의 불자로서 인도에 정말 많이 와보고 싶었는데 사실은 제가 이번 처음 인도를 방문하게 됐습니다. 이번에 많이 보고 느끼고 제 불심을 더 키우는 큰 계기가 되기를 저도 기대하고 세계문화유산인 아잔타 스쿨도 꼭 한번 보고 싶습니다. 제이빔! 제이빔! Thank you very much. I'd like to express my heartfelt thanks on behalf of our Korean Buddhist delegation. We are very happy. So this time I came with Mahatero Manchong and very special person who is Dr. Nitin introduced already. He is former governor of Gyeongsangnam province, also a member of National Congress and minister. So he will be the powerful presidential candidate for next president in South Korea. Would you please welcome him, Kim Do-kwan. नमो बुद्धाय। मी यशवंतराव बाबाराव उभारे दक्षिण कोरियाचे भंते आपल्या भारतात येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही विमानतळावर आलेलो आहोत आणि सर्व मिळून त्यांचे स्वागत करणार आहोत आणि ते आपल्याला खूप चाहतात आणि ते म्हणतात की इंडिया से बुद्ध हम ले गए थे, आप इंडिया को हम बुद्ध ला के देंगे असे त्यांचे विचार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे उभा आहोत आणि त्या स्वागत करून आम्ही त्यांना अजिंठ्याला नेणार आहोत। आपण सध्या स्थित जे आहे नांदेडच्या एअरपोर्टला आहोत आणि नांदेडकर वासियांना सगळ्यांना नांदेडच्या सगळ्या वासियांना सप्रेम जय भीम। आज हा विशेष दिवस आहे आणि आज आपल्याकडे साऊथ कोरियाकडनं भिक्षुगण तर आलंच आहे, फार मान्य म्हणजे तिथे जे मान्यवर भिक्षुगण आहेत ते आलेले आहेत नांदेडला आणि त्याच्यासोबतच आपल्याकडे साऊथ कोरियाचे फॉर्मर गव्हर्नर आलेले आहेत। ते आता साऊथ कोरियाच्या प्रेसिडेंट इलेक्शनला ते उभे राहणार आहेत पुढच्या प्रेसिडेंट इलेक्शनला। तर त्यांना आपण इथे बघतोय त्याच्यासोबतच साधू म्हणून त्यांचा जो आहे 3दा त्यांच्या पुढच्या इलेक्शनसाठी समजा ते साऊथ कोरियाचे प्रेसिडेंट झाले तर ते नांदेडला येतील अशी आपण इच्छा व्यक्त करू। फॉर्मर गव्हर्नर साहेब आहेत साऊथ कोरियाचे आणि प्रेसिडेंट इलेक्शनसाठी ते उभे राहणार आहेत पुढच्या वेळेस। त्यांचं असं म्हणणं आहे की मला इथे येऊन फारच आनंद झाला आणि पहिल्यांदा मी भारताच्या भूमीवर पांढऱ्या कपड्यांमध्ये आपल्या उपासिका आणि उपासकांना बघितलं आणि माझं मन भरून आलं। याच्यानंतर मी जाणार आहे अजिंठ्याला कार्यक्रम आहे, अजिंठा पहिल्यांदा मी पाहीन आणि हे सगळे मेसेज तुमचे जे चेहरे आहेत ते हसणारे चेहरे आहेत, त्यांचे जे विशेष आहेत, खास करून जे तुमचे माझ्यासोबतचे तुम्ही विश केलंय की मी प्रेसिडेंट इलेक्शनला उभं राहणार आहे तर त्याच्यासाठी जे विशेष आहेत ते मी साऊथ कोरियाला घेऊन जाणार
आणि सगळ्या तुमच्या इच्छेप्रमाणे समजा सगळं घडलं तर मी परत नांदेडला येणार.